चालली आता मी वर्षाबाईच्या घरून. देवशी होऊन राहिला होता तरी पण तिला गाणी मिळाल्या बाई वर्षाबाईच्या इकडे. तर वर्षाबाईच्या घरून चालले मी. तर पा इकडे आहे वर्षाबाईचं घर. तर म्हणलं थोडा चला येडीव काढा. तसं वाटलं मग वर्षाबाईच्या घराकडं. लाईक करा, कमेंट करा. हे बाबा माझ्या मागून येतं ते. कसं वाटलं वातावरण बाई. काय झाडं कशी येते काय माहिती. तेवढं काय माहिती नाही मला. ठीक आहे. झाड शो मस्त आहे बरं का. इथं आंबा आहे वरती. ठीक आहे. कोणाचा झाला चहा पाणी यूट्यूब फॅमिलीनो सांगा. तर पहिल्यांदा आली. पहिल्यांदा रात्री होती रमाबाईच्या इथं. मग तिथं चहा पिला. मग इकडं आली. मग इकडं केला चहा पाणी वगैरे बिस्किट वगैरे वगैरे. आणि मग आता चालली. तर आमच्या घरचे म्हणतात फोन करून की आली का. हो ट्राय म्हणतात तू लेच करा ते तू राय तिकडं. भीती वाटते इथं म्हणजे चौफुलीवर भीती वाटते ना त्याच्यामुळं. भीती वाटते चौफुली आहे ना त्याच्यामुळे इकडून तिकडून गाड्या येतात त्याच्यानं भीती वाटते. तर मग सांगा इकडं कोण आले आवडलं तर. मस्त इकडे आहे. मी चष्मा ठेवणार आहे. चष्मा ठेवणार आहे हातातच चष्मा हे. तर मग बहीण पहा इकडं दुकान आहे तर चांगले दुकान आहे ते इकडं. म्हणजे इकडं दाटवळच आहे बरं का. आमच्या इकडं नाही तेवढं दाटवा पण इकडं दाटवळच आहे. मागून गाडी येऊन राहिली. मी मागच आहे आता कल्ली इकडं. मागच आहे म्हणून पाहत नव्हते मागं. आता समीर म्हणे जाऊ नको ते पण पोरी म्हणत जाऊ नका. मग एक मागं लागली आमच्या. मग या मागं लागली एक विषाने. तर मी आणलं बाई येशील रडू नको हा म्हणे. मग मुकीत राहिले मला पण रडीन म्हणलं तू तर तुला काय निघून फेकीन. लगे मागं लागत होती तर मागच लागली नाही. मग काय मिनता करत जाय तर मी ये ना म्हणजे एवढा आवरे ना की बापरे पोरगे काय हुशार आहे. मग रंबाई म्हणे ही म्हणूनच म्हणे आई किती माव करून त्या घर जात आहे. पण तिला काहीतरी ते म्हणजे मोठं रेखाव दुकान बोलला ना तर लगेच आपण म्हणे तिकडं जायचं म्हणे जातच नाही नावच काढत नाही म्हणे. तशी या पोरले म्हणलं मी एवढं केलं की ते नावच नाही काढलं. किती वेळ हे केलं म्हणजे एवढा हसू आवरत नव्हता. केवढे लेकराला कशा पाहिजे. मग म्हणलं चालणं नाही म्हणे बाई म्हणले लय टेन्शिंग आलं. डबल म्हणायचं चालणं नाही बाई म्हणलं लय टेन्शिंग आलं तू वरतून फेकून देत तर अशी करत होती. मी आणलं खरंच आताच्या मुली किती हुशार येतात. आता पा गाडी आली मला आहे का. आता कसं काय जायचं. त्या लगेच गाड्या म्हणजे तिकडून पुढून हे झालं ना तर त्याच्यामुळं हे ट्राफिक लागली आहे का. ट्राफिक लागली पहा. आता तिथपर्यंत म्हणजे सिग्नल पडलं की मग तसंच राहते. त्याच्यामुळं त्या गाड्या निघत नाही का. हा बा गाड्याची भीती वाटते मला इथं. कसं असे राहिल्यावर तिकून गाड्या आणि तिकून आले मग तर त्या येत नव्हत्या. तिकून आली मी तर इथं आमचं समीर तिथं राहिली इथं ना राहिली. तिथं राहिली इथं ना राहिली. टायर लपून ठेवायचा अगर हे करायचं. मग त्याच्यामुळं इथं पण टाईमच झाला. मग आमच्या घरचे म्हणत राय बाबा तिथंच. मी म्हणलं बाबा आम्ही डबल येतो ना. म्हणे उद्या येशील का तर मी म्हणलं हो. तेव्हा त्यानं जाऊ दिलं नाही तर समीर पण तिथून जाऊ देत नव्हता. असे लेकरं करतात मला निघूच देत नाही तर.
गेले की काही नाही बरं का लेकराला मी काही नाही देत, पण काहीच माझ्याजवळ काहीच नसते. ते 10-20 रुपये असले तेच काय, म्हणजे आता सध्या दुखण्याला पैसे लागले ना, त्याच्यामुळे लय पैसे लागले म्हणून तेवढं नाही, म्हणून हे नाही तर मी कशी बी द्यायची, थोडाचीच का द्यायची. तर पाही गाडी आता वरतून निघली, चालली वरतून. कायच्या मनानं काय खालूनच हे करा. असे लोक का घाई एवढी घाई करताय ना, लयच घाई करतात. तर सांगा या गाड्या हा लागल्या गाड्या म्हणजे काहून के पाहिजे कोण सुटलेलं आहे, हे सिग्नल सुटलेलं आहे तिकडं म्हणून. पाय सिग्नल सुटलेलं आहे त्याच्यामुळं पाहिजे आहे ना, सिग्नल सुटलेलं आहे. बाबा इकडं गाणी बंद आहे का, इकडं बंद, जेव्हा इकडं सुटेल ना तो आता इकडं सुटलं. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ, मग नक्की कमेंट करून सांगा. हे बाई इकडं सिग्नल सुटलीच ना, आता तिकडून गाड्या बसू उभ्या जरा. एक गाडी आली, आता इकडून बी गाड्या हेच करेल, आता बंदच आहे आता. तर मी इथं आलेली आहे आता. इथं मला तिकडून का सिग्नल सुटलं नाही, गाडी आली नाही, तिथं लगेच इथं लागून जाईल. तर म्हणलं चला मग बाय बाय. तर मग ठेवा, बाय बाय. लक्षात ठेवा, लाईक करायचं, कमेंट करायचं. आता इथं गाडी लागून जाते लगेच मला इथं. हा बाय गाड्या आता ह्या गाड्या निघल्या आता. ते ती गाडी येईल, ते रिक्षाला लगेच मला लागून जाईल रिक्षा, त्यात मी जाईल मग आहे का. तर आता ते सुटल्या, तर ते रिक्षा आला, गेला ते रिक्षा, येईनच आणखी. हे सुटलं रिक्षा सुटली. विद्याविक कसं आहे का, विद्याविक काय नाही ते सॉरी दुर्वानगर किती घ्याल? 30 20